ओम शांती. अक्षय तृतीया यावर्षी विशेष आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे. अक्षय सुख, अक्षय आनंद, अक्षय शक्ती, अक्षय संपत्ती देण्यासाठी. आणि म्हणूनच आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला अक्षय सुख, शांती, शक्ती, आनंद आणि अक्षय संपत्ती प्राप्त व्हावी यासाठी शुभ भावना. आपण जर बघितलं तर मराठी महिन्यांप्रमाणे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया म्हणून आपण साजरी करतो. आणि या दिवसाचं वैशिष्ट्य काय, तर आपले शास्त्र पुराण सुद्धा सांगतात. अनेक कथा याविषयी आहेत. तर म्हटलं जातं की ब्रह्मदेवाने सृष्टी रचली तर ती याच दिवशी. ब्रह्मदेवाने आपल्या संकल्पामधून नवीन सृष्टीची रचना केली आणि ज्या सृष्टीमध्ये सुख, शांती, संपत्ती, निरोगी काया, अक्षय सर्वांना प्राप्त झाली होती. आणि संकल्पामधून नवीन सृष्टीची निर्माण करणारे ब्रह्मदेव आणि आजही आपल्या जीवनातील संपूर्ण सृष्टी ही संकल्पांवर आधारित आहे. आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपण हा संकल्प करू की संकल्पांची सृष्टी ही आपण सकारात्मकच रचू आणि सकारात्मक संकल्पांची रचना करून आपण आपली सृष्टी ही सुख शांतीने आपण संपन्न बनू. आणि दुसरं जर बघितलं तर विशेष म्हणजे असं म्हटलं जातं की श्री विष्णूंचा 6वा अवतार परशुराम आणि परशुराम अवतार घेऊन विष्णूने असुर संहार केला. म्हणजे बघा की संपूर्ण सृष्टीवर ज्या वेळेला असुरांचं राज्य होतं त्यावेळेला असुरांपासून मुक्त करण्यासाठी श्री विष्णूंनी सुद्धा अवतार याच दिवशी घेतला होता. म्हणजे सर्व काही बघा कसं शुभ आहे. आणि आणखी जर आपण बघितलं तर संपूर्ण सृष्टीचं पालन पोषण करण्यासाठी म्हणजे सर्वांची भूक भागवण्यासाठी, सर्वांचं पालन व्हावं यासाठी माता पार्वतीने सुद्धा अन्नपूर्णाच्या रूपाने सृष्टीवर अवतरित होऊन अन्नपूर्णा देवीच्या रूपाने माता पार्वतीने सर्वांची पालना केली एक आई बनून. म्हणजे पालन पोषण सुद्धा आज किती आवश्यक आहे. म्हणजे संपूर्ण सृष्टीची पालन पोषणाची सुद्धा एक जबाबदारी असते. आणि आज जर बघितलं तर आज शरीरासाठी लागणारं भोजन हे मेजॉरिटी सर्वांकडे आहे. परंतु आज कोणत्या भोजनाची आवश्यकता आहे, तर ते भोजन म्हणजे शक्तींचं भोजन. ते भोजन म्हणजे शांतीचं भोजन की जे आत्म्यासाठी आपल्या जीवनासाठी सुख शांती ही फार महत्वाची आहे. शक्ती सुद्धा फार महत्वाची आहे. आणि ते भोजन म्हणजे शुद्ध संकल्पांनी जे भोजन प्राप्त होतं ते म्हणजे शांतीचं भोजन, शक्तीचं भोजन. आणि ते आपणा सर्वांना आपल्या सकारात्मक संकल्पांमधून सर्वांना द्यायचं आहे, दान करायचं आहे. तर तोही आज आपण संकल्प करूया. म्हणजे बघा की आज जर बघितलं तर दुनियेमध्ये सर्वत्र निराशा, कमी कमजोरी आज वाढत चाललेली आहे आणि अशांती वाढत चाललेली आहे. अशा वेळेला त्या सर्व मनुष्य आत्म्यांना
सुख, शांती आणि शक्ती यांचं भोजन आपण आपल्या सकारात्मक विचारांमधून त्यांना दान करूया. आणखी जर बघितलं तर बघा की महाभारतामधला प्रसंग आहे, ज्या वेळेला 5 पांडव आणि महाराणी द्रौपदी हे ज्या वेळेला वनवासामध्ये गेले होते, अज्ञातवासामध्ये गेलेले होते, तर त्यावेळेला महाराज युधिष्ठिर जे होते, तर त्यांना साधू संतांना दान करायचं, भोजन खाऊ घालायचं. तर ते कशा प्रकारे खाऊ घालतील? तर त्यावेळेला श्रीकृष्णांनी महाराज युधिष्ठिरला अक्षय पात्र दिलं होतं, की ज्या अक्षय पात्रामधून अन्न त्यांना प्राप्त होत होतं आणि ते ऋषी मुनी साधू संत यांची सेवा करायचे. आणि महाराज युधिष्ठिरने जे प्राप्त झालेलं अक्षय पात्र जे होतं ते महाराणी द्रौपदीला दान दिलं आणि ज्याच्याद्वारे संपूर्ण परिवाराचं तर त्यांचं पालन पोषण झालंच झालं, त्याचबरोबर अनेकांची ऋषी मुनींची भुकेल्यांची सेवा सुद्धा त्यांच्याकडून घडून आली. म्हणजे असं अक्षय पात्र की ज्याच्यामधून कधी क्षय होत नाही किंवा अखंड अन्न प्राप्ती होत राहील, हे पात्र सुद्धा याच अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांना प्राप्त झालं होतं. आणखी जर बघितलं तर श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट सुद्धा याच दिवशी झाली होती. म्हणजे ज्या वेळेला सुदामा दारिद्र्याला कंटाळून श्रीकृष्णाच्या भेटीसाठी गेले होते, परंतु श्रीकृष्णाला काहीही त्यांनी सांगितलं नाही. परंतु जे भिक्षा मागून आणलेले जे थोडेसे पोहे म्हणा किंवा थोडेसे तांदूळ जे होते, तर ते थोडेसे पोहे, मुठभर पोहे श्रीकृष्णासाठी ते घेऊन गेले होते. आणि ते बघितल्यानंतर श्रीकृष्णाला वाटलं की बघा की आपल्या इथे एवढं सगळं भरपूर आहे आणि आपला मित्र बघा की कसा दिवस म्हणजे दारिद्र्यामध्ये काढतोय. आणि त्यावेळेला श्रीकृष्णाने सुद्धा याच दिवशी सुदामाला गुप्त रीतीने सर्व काही खजाने म्हणजे सुख संपत्ती प्रदान केली होती. दुसरं आणखी जर बघितलं तर याच दिवशी उन्हाळ्याला जास्त प्रमाणात म्हणजे ग्रीष्म ऋतूला सुरुवात होते आणि अशा वेळेला अन्न पाणी हे सर्वांना प्राप्त व्हावं यासाठी दान केलं जातं. आणि उन्हाळ्यामध्ये विशेष ज्या ज्या गोष्टी थंडावा देणाऱ्या आहेत त्या गोष्टींचं दान केलं जातं. नंतर जर बघितलं तर बघा की स्वर्गिक राज्य जे होतं, देवी देवतांचा स्वर्ग, तर अशा स्वर्गाचा खजिनदार कुबेर म्हणजे सर्व धन संपत्ती ज्यांच्याकडे आहे ते कुबेर. आणि कुबेराला सुद्धा ही सर्व धन संपत्ती याच दिवशी परमात्मा शिवाकडून महादेवाकडून प्राप्त झाली होती आणि ती सुद्धा अक्षय प्राप्ती झाली होती, की ज्यांच्याद्वारे संपूर्ण ज्या धनाच्या द्वारे किंवा संपत्तीच्या द्वारे संपूर्ण स्वर्ग चालत होता, तर असा खजिनदार म्हणजे धनाचा पती, धनपती किंवा खजिनदार म्हणता येईल, तर त्यांना सुद्धा सर्व खजिना शिवाकडून याच दिवशी तृतीयेच्या दिवशी प्राप्त झाला होता. नंतर बघा की म्हटलं जातं की व्यास ऋषींनी महाभारत लिहिलं आणि महाभारत लिहिणं म्हणजे महाभारताची रचना व्यास ऋषींनी केली. आणि ते लिहायचं कुणी, तर सर्वात बुद्धिवान देवता की श्री गणेशाची कथा आणि व्यास ऋषींची कथा तर आपण सर्वजण जाणतोच की त्यांना असा लेखक हवा होता की जो थांबणार नाही आणि म्हणजे लिहिताना थांबणार नाही, थकणार नाही. आणि त्यावेळेला श्री गणेशाला त्यांनी
बोलवलं आणि त्यांना विनंती करून आपलं महाभारत लिहिण्यासाठी त्यांनी बोलावलं. तर त्यावेळेला व्यास ऋषींनी सुद्धा जी महाभारत कथा जी आहे मुखाद्वारे सांगितली आणि श्री गणेशांनी ती लिहून घेतली आणि ती महाभारत कथा लिहिण्याला सुरुवात करण्याचा जो दिवस होता तो सुद्धा अक्षय तृतीयेचा दिवस, की ज्या महाभारताला जाणून घेऊन त्यातलं आध्यात्मिक रहस्य जाणून घेऊन जर एखाद्या व्यक्तीने जरी त्याप्रमाणे आचरण केलं तर त्याचं जीवन जे आहे ते सफल होईल किंवा सुखदायी जीवन होईल. म्हणजे तेही कल्याणाचं कार्य त्यांनी केलं की समाजासमोर एक आदर्श असावा आणि यासाठी महाभारताची रचना व्यास ऋषींनी केली. दुसरं जर बघितलं तर सर्व भक्तांना अक्षय वरदान मिळावे. अक्षय वरदान मिळून त्यांचं जीवन सुखाचं व्हावं आणि विशेष हिंदू धर्मामध्ये 4 धामला जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्याचप्रमाणे तर 4 धामांचे जे दरवाजे आहेत ते सुद्धा अक्षय तृतीयेला सर्व भक्तांसाठी खुले केले जातात, उघडले जातात, की ज्याद्वारे भक्त जे आहे आपल्या भावना प्रकट करून आपल्या भक्तिभावाने अक्षय वरदान प्राप्त करू शकतात. आणि याच दिवशी संपूर्ण दुःख, अशांती यांचा क्षय होतो आणि अक्षय सुख, अक्षय शांती आणि अक्षय शक्तींची प्राप्ती परमात्माकडून होत असते. आता या सर्व गोष्टी ज्या आपण इथे बघितल्या आहेत, की ज्या गोष्टी आपण अनेक वेळेला ऐकलेल्या आहेत, पुराणांमध्ये ऐकलेल्या आहेत, प्रवचनांमध्ये ऐकलेल्या आहेत, शास्त्रांमध्ये वाचलेल्या आहेत किंवा ऐकलेल्या आहेत. या सर्व गोष्टींचं एक रहस्य असं आहे की या अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीचं अवतरण होऊन तिने संपूर्ण समाजाला एक पालन पोषण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि एक आई बनून सर्वांचं पालन पोषण केलं. तर म्हणूनच या दिवशी खास अन्नपूर्णा देवीचा गुण धारण करून भोजन करवलं जातं. म्हणजे अनेकांना या दिवशी भोजन करवलं जातं. जे गरीब असतील त्यांना भोजनाचं दान केलं जातं. त्याचबरोबर आपले जे पूर्वज होऊन गेलेले आहेत त्या पूर्वजांना सुद्धा या दिवशी विशेष नैवेद्य आणि त्यांच्या नावाने एखाद्या व्यक्तीला का होत नाही परंतु भोजन दिलं जातं. म्हणजे हे सुद्धा एक तो गुण धारण करण्याचं प्रतीक हे चालत आलेलं आहे. दुसरं जर बघितलं आणखी तर या दिवशी विशेष पूजा केली जाते आणि ती पूजा करताना विष्णू, श्री लक्ष्मी, श्री कुबेर आणि त्याचबरोबर श्री गणेशाची पूजा केली जाते. तर या 4 देवी देवतांची पूजा केली जाते आणि ती पूजा करत असताना त्यांच्या समोर कलश ठेवला जातो. त्याच्यावर श्रीफळ ठेवलं जातं आणि श्रीफळ ठेवत असताना त्या कलशामध्ये पानं ठेवली जातात. तर बघा याच्यामध्ये काय रहस्य असेल तर खास या देवी देवतांची पूजा करून म्हणजे विष्णूची पूजा करतात यासाठी की संपूर्ण दुनियेचं पालन हे विष्णूच्या द्वारे होत असतं. म्हणून विष्णूला पालन करता असं म्हटलं जातं. तर आपल्या परिवाराला किंवा आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्यांना त्यांची पालना करण्याचा गुण आपल्यामध्ये यावा आणि विष्णूकडून खास प्रेरणा घेऊन आपणही अनेकांचं पालन करण्याच्या योग्य बनण्याचा आशीर्वाद किंवा वरदान
श्री विष्णूंकडून प्राप्त केलं जातं. दुसरं, धनाची देवी श्री लक्ष्मी, की जी धन आणि संपत्तीची देवी आहे, तर तिची पूजा केली जाते. श्री लक्ष्मीला नेहमी हात हा दाता रूपामध्ये दाखवला जातो आणि श्री लक्ष्मी सदैव देत राहते. मग ती संपत्ती असो, धन असो, सोनं असो, हे श्री लक्ष्मी देत असते. तर लक्ष्मीची पूजा यासाठी केली जाते की लक्ष्मीकडून आपल्याला सदैव संपन्नतेचं वरदान प्राप्त व्हावं आणि आपणही श्री लक्ष्मी समान दिव्य लक्षणांनी युक्त बनून सर्वांना आपण देत राहावं. मग आज जर आपण बघितलं तर आपल्याकडे एवढी सर्व संपत्ती आहे का, की जेणेकरून आपण संपूर्ण दुनियेमध्ये जेही कोणी गरीब असतील किंवा ज्यांना आवश्यकता असेल त्यांना आपण देऊ शकू? तर आज जर आपण बघितलं तर आपल्याकडे जरी इतकी संपत्ती नसेल, परंतु आपल्याकडे अशी संपत्ती ईश्वर पित्याने आपल्याला दिलेली आहे, जी वारशाच्या रूपामध्ये सद्गुरूच्या रूपाने वरदानांमध्ये आपल्याला दिलेली आहे, की जी प्राप्ती आपण अनेकांना करू शकतो. आणि ते खजाने कोणते? तर ज्ञान, गुण, शक्ती, शांती, पवित्रता, आणि या सर्व खजान्यांना आपण अनेकांना देऊ शकतो आणि श्री लक्ष्मी समान दिव्य लक्षण स्वतःही धारण करून अनेकांना आपण धारण करू शकतो. तर आजच्या दिवशी हाही संकल्प आपल्याला करायचा आहे. तिसरं म्हणजे श्री कुबेर यांची पूजा केली जाते. तर ज्याप्रमाणे श्री कुबेर हे स्वर्गाचे खजिनदार होते, दैवी खजान्यांचे खजिनदार होते, त्याप्रमाणे सर्व खजाने शिवाने कुबेराला दिले. त्याचप्रमाणे शिवाची आठवण करून की जे शिव परमात्मा आपल्या सर्व आत्म्यांचे पिता आहेत, तर ते त्यांच्याकडून ह्या सर्व प्राप्ती, सर्व खजाने आपण प्राप्त करून स्थूल संपत्ती आणि स्थूल धनाचा सुद्धा खजाना आपल्याला अनेक जन्मांसाठी प्राप्त होणार आहे. आणि आपणही कुबेराप्रमाणे सर्व धनसंपत्तीने संपन्न बनणार आहोत. तर हे सर्व खजाने परमात्मा शिवाकडून प्राप्त करण्याचं जे युग आहे, की ज्याची यादगार किंवा प्रतीक अक्षय तृतीयेच्या दिवशी शिवाने कुबेराला दिलेलं हे धन, ती अक्षय तृतीया. तर हे अक्षय युग आता गुप्त रीतीने सुरू आहे, की ज्या युगामध्ये आपण शिव परमात्म्याकडून सर्व दिव्य गुण, दिव्य शक्ती यांचा खजाना आपण प्राप्त करू शकतो. आणि शिव परमात्मा आपल्याला आता देत आहेत, की ज्या खजान्याला ज्याला आपण वापरात आणू, म्हणजे आचरणात आणू, त्यावेळेला श्री कुबेराप्रमाणे आपल्याला सुद्धा सर्व खजाने हे प्राप्त होतील आणि आपण त्याचे खजिनदार बनू. आपल्याला अक्षय खजाना असा प्राप्त होईल, की ज्याचा कधी क्षय तर होणार नाहीच नाही, परंतु कधीही कोणतीही वस्तू आपल्याला कमी पडणार नाही. इतकंच काय, आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे किंवा आपल्याला ती प्राप्त नाहीये, हा संकल्प सुद्धा आपल्याला येणार नाही. इतक्या सर्व प्राप्ती आपल्याला परमात्मा शिवाकडून आता प्राप्त होत आहे. आणि याचीच यादगार म्हणून श्री कुबेराची पूजा या दिवशी केली जाते. आता ज्या वेळेला बघा, की श्री लक्ष्मीकडून वरदान घेऊन धनसंपत्ती प्राप्त होते, श्री कुबेराची पूजा करून त्यांच्याकडून वरदान घेऊन सुद्धा खजाने मिळत आहेत. परंतु यांचा योग्य वापर कसा करावा, आणि ज्या वेळेला धनसंपत्ती किंवा सर्व खजाने आपल्याला प्राप्त होतात, तर त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा अहंकार येऊ नये आणि त्याचा योग्य वापर आपल्याला करता यावा, याच्यासाठी पाहिजे असते ती म्हणजे दिव्य बुद्धी. आणि दिव्य बुद्धीचं प्रतीक
श्री गणेशाची पूजा केली जाते, की श्री गणेश हे बुद्धीची देवता आणि त्यांची पूजा करून दिव्य बुद्धीचं वरदान श्री गणेशाकडून प्राप्त केलं जातं, की जेणेकरून आपल्याला योग्य बुद्धी प्राप्त होईल आणि हे सर्व अक्षय तृतीयेला प्राप्त झालेले खजाने आपण योग्य रीतीने वापरामध्ये आणून विष्णू समान सर्वांची आपण पालना करू शकतो. तर ह्या गणेशाप्रमाणे बुद्धी आपल्याला परमात्मा शिवाकडून प्राप्त होत आहे. जसे शिवाचे पुत्र श्री गणेश दाखवले जातात, त्याप्रमाणे आपण सर्व आत्मे त्या निराकार परमपिता परमात्मा शिवाचे पुत्र आहोत आणि आपली दिव्य बुद्धी परमात्मा शिव बाबा, परमात्मा शिव पिता आपल्या बुद्धीला दिव्य बनवतात आणि म्हणूनच त्यांना दिव्य बुद्धीचे दाता म्हटलं जातं. आणि आपल्याला अशी दिव्य बुद्धी प्राप्त होते, की ज्याच्याद्वारे त्या दिव्य बुद्धीच्या द्वारे यथार्थ ज्ञानाला आपण जाणून घेऊन लक्ष्मी समान आपण दिव्य लक्षणांना धारण करून आपल्या जीवनाचे एक उच्च लक्ष प्राप्त करून विष्णू समान सर्वांची पालना करत करत आपण अखंड अक्षय खजाने परमात्मा शिवाकडून प्राप्त करतो. आणि याचीच यादगार प्रतीक म्हणून श्री विष्णू, श्री लक्ष्मी, श्री कुबेर आणि श्री गणेश यांची पूजा केली जाते. आणि पूजा करत असताना बघा समई किंवा दिवा लावला जातो आणि त्या दिव्यामध्ये वात सारखी तेवत असते. ती वात कशाचं प्रतीक आहे, तर आपण आत्मरूपी एक दीपक आहोत आणि त्या दीपकामध्ये शिव परमात्मा पित्याकडून मिळालेलं ज्ञानाचं घृत म्हणजेच ज्ञानाचं तूप किंवा तेल हे ज्या वेळेला आपण रोज धारण करतो, तर आपला आत्मरूपी दीपक हा जागृत अवस्थेमध्ये असतो आणि तेवत असतो. म्हणजे निराकार शिवाची, परमात्मा पित्याची आपण आठवण करत असतो आणि त्याच्या प्रतिकात्मक स्वरूपामध्ये तिथे दिवा लावला जातो. त्याचबरोबर कलश दाखवला जातो. कलशामध्ये पाणी भरलेलं असतं आणि ते जल भरलेला तो कलश, त्याच्यावर श्रीफळ ठेवलेलं असतं आणि श्रीफळाच्या अगोदर पानं ठेवलेली असतात. म्हणजे हे प्रतीक कशाचं, तर कलश ठेवताना त्याच्या खाली तांदूळ किंवा गहू हे ठेवले जातात आणि त्याच्यावर कलश हा ठेवला जातो. तर तांदूळ किंवा गहू हे संपन्नतेचं प्रतीक आणि त्याच्यावर कलश हा आपण आपला बुद्धिरूपी कलश, की जो ज्ञान जलाने, ज्ञानाच्या अमृताने आता या संगम युगात, अक्षय युगामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यावेळेला हे ज्ञानाचं अमृत ज्या वेळेला प्राप्त झालेलं आहे, तर आपल्या सर्वांसमोर एक लक्ष्य आहे किंवा आपल्या सर्वांचा संकल्प आहे, की ज्याप्रमाणे ते नागिलीचे पानं किंवा आंब्याचे पानं त्यामध्ये ठेवले जातात कलशामध्ये, तर त्याप्रमाणे संपूर्ण सृष्टीला आपल्याला भरपूर करायचं आहे. म्हणजेच हिरवं करायचं आहे, संपन्न बनवायचं आहे, सुखी बनवायचं आहे, हरित बनायचं आहे. आणि त्याच्यावर ठेवलेला कळस, त्याच्यावर ठेवलेलं श्रीफळ म्हणजेच आपल्याला स्वतःला तर श्रेष्ठ बनायचं आहेच आहे, परंतु सर्वांना आपल्याला श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनवून उच्च ते उच्च सर्वश्रेष्ठ सर्वोच्च पित्याकडून आपल्याला श्रीफळ म्हणजे श्रेष्ठ फळ देवी देवता पदाची प्राप्ती आपल्याला करायची आहे. आणि म्हणूनच श्रीफळ तिथं ठेवलं जातं, की सर्वात श्रेष्ठ फळ म्हणून श्रीफळ मानलं जातं. आणि इतकी जीवनातली उच्च ते उच्च प्राप्ती म्हणजे मनुष्यापासून देवता बनण्याची प्राप्ती, ती शिव परमात्मा पित्याकडून आपल्याला प्राप्त होत आहे. ती आपल्याला करण्याचं लक्ष या कलशाच्या द्वारे आहे. तर विशेष आपण ज्या वेळेला आज अक्षय तृतीयेचं आध्यात्मिक रहस्य जाणून घेतलेलं आहे, त्यावेळेला आजच्या दिवशी आपण संकल्प करूया, की श्री गणेशाप्रमाणे
परमात्मा पित्याकडून दिव्य बुद्धी धारण करून, दिव्य लक्षणं धारण करण्याचा संकल्प ठेवून, विष्णू समान पालना करून, लक्ष्मी समान दाता म्हणून आपण सर्वांना हे जे प्राप्त झालेले खजाने आहेत ते तर देऊच देऊ, परंतु सर्वांची पालना करत असताना ज्ञानाचं, योगाचं, शक्तींचं आणि गुणांचं भोजन अन्नपूर्णा बनून सर्वांना देऊ आणि असं पुण्य जमा करण्याचा संकल्प करून आज आपणही आपल्या जीवनामध्ये अक्षय सुख, अक्षय शांती, अक्षय शक्ती प्राप्त करूया, ज्याद्वारे अक्षय संपत्ती आपल्याला सहज मिळू शकेल. पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्याला या जीवनातही अक्षय निरोगी काया, अक्षय सुख, अक्षय संपत्ती, अक्षय शांती आणि अक्षय शक्ती प्राप्त होईल. ओम शांती.